मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलंय का? तुम्ही खूप प्रयत्न करता, दिवसभर काहीतरी करत राहता, खूप विचार करता, प्लॅनिंग करता, पण तरीही तुमचं लाईफ पुढे जात नाही. तुम्ही रोज उठता, काहीतरी सुरू करता, कधी मोटिवेशन असतं, कधी नाही. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला वाटतं, आज काहीच खास केलं नाही. बाकीचे लोक पुढे जातायत. तुम्ही बघता तुमचे फ्रेंड्स, क्लासमेट्स किंवा सोशल मीडियावरचे लोक ते प्रोग्रेस करतायत, नवीन गोष्टी अचीव करतायत, सक्सेस मिळवतायत आणि मग तुम्ही स्वतःकडे बघता आणि तुम्हाला जाणवतं मी अजूनही तिथेच आहे. आणि हाच मुमेंट सगळ्यात जास्त पेनफुल असतो, कारण तुम्हाला माहित असतं तुम्ही काहीच करत नाही असं नाही. तुम्ही प्रयत्न करता, तुमच्यात पोटॅन्शियल आहे, पण तरीही रिझल्ट दिसत नाही. मग प्रश्न असा आहे, खरंच तुमचं लाईफ स्लो का चाललंय? हे लकमुळे आहे की टायमिंगमुळे की सिच्युएशनमुळे? मित्रांनो, खरं उत्तर थोडं अनकम्फर्टेबल आहे. कारण प्रॉब्लेम बाहेर नाही, कोणी तुम्हाला थांबवत नाही, कोणी तुमचं फ्युचर कंट्रोल करत नाही. प्रॉब्लेम आपल्या काही हिडन हॅबिट्समध्ये आहे. आपण रोज काही स्मॉल मिस्टेक्स करतो, ज्या आपल्याला नॉर्मल वाटतात, पण त्या मिस्टेक्स हळूहळू आपलं ग्रोथ स्लो करतात. कधी ओव्हर थिंकिंग, कधी प्रोक्रॅस्टिनेशन, कधी डिस्ट्रॅक्शन्स आणि कधी डिसिप्लिनचा अभाव. हे सगळं एकत्र येऊन आपल्याला पुढे जाऊ देत नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत, तुमचं लाईफ स्लो का चाललंय आणि त्यामागचे हिडन मिस्टेक्स कोणते आहेत. मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्ही रोज करता, पण कधी सिरियसली विचार केला नसेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्याच लाईफबद्दल काही हार्श ट्रूथ समजतील आणि कदाचित आजपासून तुम्ही बदलायला सुरुवात कराल. पॉइंट नंबर 1, ओव्हर थिंकिंग. मित्रांनो, ओव्हर थिंकिंग ही अशी सवय आहे जी दिसायला हार्मलेस वाटते, पण ती क्वाइटली तुमचं लाईफ स्लो करते. तुम्ही काहीतरी नवीन सुरू करायचं ठरवता, पण लगेच तुमच्या डोक्यात क्वेश्चन सुरू होतात. हे चालेल का? लोक काय म्हणतील? मी फेल झालो तर? आणि मग तुम्ही ॲक्शन घेण्याऐवजी फक्त विचार करत राहता. तुम्ही प्लॅनिंग करता, परफेक्ट टाइम शोधता, परफेक्ट आयडिया शोधता, पण रियालिटी काय असते तुम्ही सुरुवातच करत नाही आणि हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो, कारण तुम्हाला वाटतं मी काहीच करू शकत नाही. रियालिटी सक्सेस विचार करून नाही, ॲक्शन घेऊन मिळतो. पॉइंट नंबर 2, प्रोक्रॅस्टिनेशन. मित्रांनो, ही सवय खूप डेंजरस आहे, कारण ती तुम्हाला लगेच नुकसान करत नाही, पण हळूहळू तुमचं फ्युचर डिस्ट्रॉय करते. तुम्हाला सगळं माहीत असतं काय करायचं, कसं करायचं, पण तरीही तुम्ही स्वतःला सांगता आज मूड नाही, उद्या करू. आणि इथेच प्रॉब्लेम सुरू होतो. तुम्ही काम पुढे ढकलत राहता, तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहता, जिथे एफर्ट कमी आणि आराम जास्त असतो. पण सक्सेस कम्फर्ट झोनच्या बाहेर असतो आणि सगळ्यात मोठं ट्रूथ, तो उद्या कधीच येत नाही. रियालिटी डिले इक्वल टू लाईफ स्लो. पॉइंट नंबर 3, लॅक ऑफ फोकस. आजच्या काळात फोकस ही सुपर पॉवर आहे, पण दुर्दैवाने बहुतेक लोकांकडे ती नाही, कारण डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे. मोबाईल, सोशल मीडिया, नोटिफिकेशन्स, रील्स हे सगळं तुमचं अटेन्शन खाऊन टाकतं. तुम्ही एखादं काम सुरू करता, पण 5 मिनिटातच फोन बघता. तुम्ही 10 कामं सुरू करता, पण एकही कंप्लीट करत नाही आणि त्यामुळे तुमचं प्रोग्रेस थांबतं. तुम्हाला वाटतं मी खूप बिझी आहे, पण ट्रूथ काय आहे? तुम्ही बिझी नाही, डिस्ट्रॅक्टेड आहात. रियालिटी फोकस नाही इक्वल टू प्रोग्रेस नाही. पॉइंट नंबर 4,
फिअर ऑफ फेल्युअर. मित्रांनो, आपल्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा एनिमी कोण आहे माहित आहे? फिअर. तुम्हाला काहीतरी करायचं असतं, पण तुमच्या मनात लगेच डाऊट येतो. मी फेल झालो तर लोक हसतील का? मी कॅपेबल आहे का? आणि या सगळ्या विचारांमुळे तुम्ही ट्राय करणं टाळता. तुम्ही सेफ राहता, रिस्क घेत नाही. पण रिस्क शिवाय ग्रोथ होत नाही. आणि लक्षात ठेवा, फेल्युअर हा एंड नाही, तो लर्निंग आहे. रियालिटी ट्राय नाही इक्वल टू ग्रोथ नाही. पॉइंट नंबर 5, नो डिसिप्लिन. मित्रांनो, मोटिवेशन सगळ्यांना येतो, पण तो कायम राहत नाही. कधी तुम्ही खूप मोटिवेटेड असता, 2 तिथं 3 दिवस हेवी काम करता, पण मग तुम्ही थांबता, कन्सिस्टन्सी ब्रेक करते आणि इथेच तुमचं ग्रोथ थांबतं. कारण सक्सेस एका दिवसात मिळत नाही, तो डेली एफर्टने मिळतो. डिसिप्लिन म्हणजे मूड नसतानाही काम करणं, रोज थोडं थोडं पुढे जाणं. हेच लोकांना सक्सेसफुल बनवतं. रियालिटी कन्सिस्टन्सी नसली तर सक्सेस मिळत नाही. म्हणून मित्रांनो, आज आपण जे काही बोललो ते फक्त हॅबिट्स बद्दल नाही, ते तुमच्या कम्प्लीट लाईफ बद्दल आहे. आपण सगळे आयुष्यात काहीतरी मोठं करायचं स्वप्न बघतो, सक्सेसफुल व्हायचं असतं, पुढे जायचं असतं, पण अनेक वेळा आपण स्वतःच आपल्या मार्गात अडथळा बनतो. तुमचं लाईफ स्लो आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की तुमच्यात टॅलेंट नाही, तुमच्याकडे क्षमता नाही. नाही, तुमच्यात सगळं आहे, पण डायरेक्शन चुकीची आहे. तुम्ही काही हिडन मिस्टेक्स करत आहात. अशा चुका ज्या तुम्हाला छोट्या वाटतात, पण त्या रोज रिपीट होतात आणि हळूहळू त्या तुमचं फ्युचर स्लो करतात. ओव्हर थिंकिंग थांबवा. जास्त विचार करून काही बदलणार नाही. तुम्ही कितीही प्लॅनिंग केली तरी ॲक्शन घेतल्याशिवाय रिझल्ट येणार नाही. लहान सुरुवात करा, पण आजच करा. ॲक्शन घ्या. परफेक्ट टाइमची वाट बघू नका, कारण परफेक्ट टाइम कधीच येत नाही. तुमच्याकडे आज जे आहे त्यातून सुरुवात करा, कारण ॲक्शन घेतल्याशिवाय लाईफ बदलत नाही. डिस्ट्रॅक्शन्स कमी करा. तुमचा वेळ कुठे जातोय ते बघा. मोबाईल, रील्स, सोशल मीडिया हे सगळं तुमचं अटेन्शन घेतंय. जर तुम्ही फोकस कंट्रोल केला तर तुमचं लाईफ कंट्रोलमध्ये येईल. डिसिप्लिन बिल्ड करा. मोटिवेशन येईल जाईल, पण डिसिप्लिन राहतो. रोज थोडं काम करा, जरी मूड नसेल तरी, कारण कन्सिस्टन्सी तुमचं फ्युचर बनवते. कारण तुमचं लाईफ चेंज होण्यासाठी तुम्हाला चेंज व्हावं लागेल. कोणी येऊन तुमचं लाईफ बदलणार नाही, कोणी आयुष्यात पुश करणार नाही. डिसिजन तुम्हालाच घ्यावा लागेल. लक्षात ठेवा, स्लो लाईफ ही प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाचा पेस वेगळा आहे, पण स्लो ॲक्शन ही प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही ॲक्शन घेत नाही तर कितीही टाइम गेला तुम्ही तिथेच राहणार. म्हणून मित्रांनो, आज एक डिसिजन घ्या. मी बदलणार, मी ॲक्शन घेणार आणि विश्वास ठेवा, तुमचं लाईफ नक्की बदलणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचा एक छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खूप मोठी मोटिवेशन असते. आणि आता आपल्या चॅनलवर सुपर थँक्सचं फीचर देखील सुरू झालं आहे आणि त्याद्वारे देखील तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. तुमचा सपोर्ट आम्हाला अजून चांगलं कंटेंट बनवायला मोटिवेट करतो. आणि आता शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला चेंज व्हावं लागेल.